जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आज मी आपणा सर्वांना मागील भूतकाळामध्ये घेऊन जाणार आहे, जो 1970चे दशक म्हणता येईल. त्या काळामध्ये माझा जन्म झाला होता. हा विषय वेगळा आहे, परंतु आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला झोपण्यासाठी मोठ्याच्या मोठ्या झोळणीमध्ये धोत्राची म्हणा, साडीची म्हणा, झोळणी केल्या जायची आणि त्याच्यामध्ये झोपवल्या जायचं. तसेच ज्यावेळेस आम्ही कळते झालो किंवा खेळायला लागलो, 1-1.5 वर्षाचे, पूर्ण आमचा मातीशी संबंध होता. शेणाने सारवलेल्या मातीशी आमचं नातं जुळलेलं होतं. त्यामुळे आम्ही कंटिन्यू मातीशी संलग्न अशा स्वरूपामध्ये होतो. कधीकधी सर्वांच्या मोठ्या व्यक्तींच्या नजरा चुकून आम्ही मुठमुठ माती तोंडामध्ये टाकायचो किंवा जे सारवलेल्या जमिनीची जी पोपडे निघायची, ती पोपडे काढून आम्ही त्या जी शेंगदाणा पट्टी वगैरे असते, तिळाची पट्टी, त्या पद्धतीनं आम्ही ते पापुडे काढून ती खायचो. म्हणजे आमचं मातीशी असं जुळलेलं नातं होतं. त्यानंतर ज्यावेळेस खेळायला सुरुवात झाली त्यावेळेस लाकडी खेळणे आमच्याबरोबर असायच्या. जसं की 3 चाकाचा असा तो एक गाडा असायचा, त्याला धरून खेळल्या जायचं. किंवा मग एक लाकडी बैल केला जायचा किंवा गाय केल्या जायची, त्याला चाकं असायची आणि त्याच्या गळ्याला दोरी बांधून ते बसलेल्या स्वरूपामध्ये ती गाय आणि बैल खेळायचो. अशा पद्धतीच्या आमच्या खेळण्या होत्या. नंतर थोडे मोठे झालो, मग चालायला वगैरे लागल्यानंतर ह्याच गाड्याच्या साहाय्याने आम्ही चालायचो. पुढे एक चाक राहायचं, मागं 2 चाकं राहायची. असा त्रिकोणी तो गाडा असायचा. खालच्या बाजूला चाकं असायची, ह्या बाजूला आडवी पट्टी राहायची दांड्याला आणि ह्या इथे 2 चाकं राहायची आणि समोरच्या या एका याला एक चाक राहायचं. त्याला लाकडी गाडा किंवा खेळगाडा असं नाव होतं पूर्वीच्या काळामध्ये आणि त्याच्या साहाय्याने आम्ही ते खेळ खेळायचो. नंतर थोडे मोठे झालो, नंतर गोट्या, काचेच्या किंवा मग नदीकाठी चुनखडी भेटायची, त्या चुनखडीच्या गोट्या तयार करायच्या आणि उन्हामध्ये वाळवायच्या. ते एवढ्या पक्क्या व्हायच्या की खूपच. आणि त्या गोट्यासुद्धा आम्ही हाताने तयार करून खेळायचो. आणि गावाच्या जवळ असलेल्या नदी पात्रामध्ये ज्यावेळेस कळायला सुरुवात झाली त्यावेळेस त्या नदी पात्रामध्ये 12 महिने नदी वाहायची, पाणी कंटिन्यू व्हायचं. त्यामुळे काही पाण्याचा स्रोताला कमी नव्हती. गावामध्ये जवळपास कुठेतरी विहीर असायची किंवा आड असायचा. आड म्हणजे जास्तीत जास्त 5 बाय वर्तुळ आकारामध्ये, 5 फुटाच्या आकारामध्ये जो राहायचा त्याला आड म्हटलं जायचं. आणि जो 15 किंवा 20 फुटाचा सर्कल असायचं, वर्तुळ असायचं, त्याला विहीर म्हटलं जायचं. मग त्याच्यामधनं ते पाणी आणून पूर्वीच्या काळामध्ये त्यातलं नैसर्गिकरित्या फिल्टर झालेलं पाणी. आता नैसर्गिकरित्या फिल्टर झालेलं पाणी म्हणजे कसं, त्या पाण्यामध्ये बेडकं राहायची, मासे राहायचे, साप राहायचे आणि त्यामुळे ते पाणी एकदम सुव्यवस्थित पिण्यासाठी एकदम योग्य प्रकारचं असं खडकातलं पाणी. लोक खडकातल्या पाण्याला खूप महत्त्व द्यायची. आमच्या विहिरीला खडकाचं पाणी आहे वगैरे, अशा गोष्टी सांगायचे. नंतर
त्या विहिरीच्या काठी किंवा आडाच्या काठी एखादं पिंपळाचं झाड असायचं, लिंबाचं झाड असायचं किंवा जांभळाचं झाड असायचं किंवा कधी कधी 3-3 झाडं त्या विहिरीच्या किंवा आडाच्या शेजारी असायची. त्याची पानं, काड्या वगैरे त्या पाण्यामध्ये पडायची. त्याच्यामधलं जे केमिकल असायचं त्या काड्यामधलं किंवा त्या पानामधलं ते त्याच्या पाण्यामध्ये उतरायचं आणि ते पाणी फिल्टर व्हायचं. ते फिल्टर झालेलं पाणी, अनावश्यक पदार्थ त्या पाण्यामधले खाली जमिनीमध्ये तळाला जाऊन बसायचे पाण्याच्या आणि ते पाणी पिण्यासाठी आम्ही गावातले लोक वापरायचो. नंतरच्या काळामध्ये म्हणजे सुधारणा होत गेल्या, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु ही नैसर्गिकरित्या नॅचरलरित्या होणारी फिल्टर पद्धती त्या काळामध्ये होती. म्हणजे बेडकं राहायची, सापं राहायची, मासे राहायचे आणि हे सर्वच्या सर्व काय करायचे, त्या पाण्याला फिल्टर करायचे. मग त्यांना त्याच्यामध्ये जे काही समजा पूजाविधी वगैरे केलेले जे तांदूळ वगैरे असतील ते तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकले जायचे आणि त्यावरच त्या माशाचं, बेडकाचं जीवन राहायचं. अशा पद्धतीची ही सिस्टम होती. त्याला सर्कल पद्धत म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं आहे, सर्कल पद्धत किंवा चेन सिस्टम. माशांनी टाकलेलं अन्न खायचं किंवा त्या विहिरीमध्ये पडलेले जे शेवाळ वगैरे असेल ते खायचं आणि त्या माशांना बेडकं खायची, त्यांच्या अंड्यांना बेडकं खायची आणि त्या बेडकांना त्या विहिरीमधील साप, नाग वगैरे जे काही प्राणी असतील ते खायचे. अशा पद्धतीची सिस्टम होती. त्याच्यामध्ये खेकडेसुद्धा असायचे. ते खेकडे असा मनगडासारखा आकार असायचा, त्याला समोर 2 दातं असायची नांग्या आणि पाठीमागं परत 8-10 पाया असायची. त्याला खेकडा म्हटलं जायचं आणि हे अशा प्रकारचे प्राणी त्या पाण्यामध्ये राहायचे. आता आम्ही लहानपणी जे खेळ खेळायचो ते कसे खेळायचो ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये खेळ कसे राहायचे आमचे, गोट्या, ह्या पूर्वीपासून चालत आलेल्या गोट्या. त्यानंतर चेंडू फळी, ज्याला आज आपण क्रिकेट म्हणतो, पूर्वीच्या काळामध्ये त्याला चेंडू फळी म्हटलं जायचं. त्याच्यानंतर विट्टी दांडू. आता विट्टी दांडू तुम्ही म्हणताल की हा प्रकार काय आहे, तर 1-1.5 फुटाचे असं एवढं मोठं असं लाकूड घेतलं जायचं लंब आणि त्याला एका ठिकाणी समोरच्या तोंडाला खाच केल्या जायची. खाच करून त्याच लाकडाची अशी ईदभर किंवा अशी एवढी 4-5 इंचाची एक लाकूड घेतलं जायचं. त्याला दोन्ही बाजूनं छिल्ल्या जायचं आणि टोकदार बनवलं जायचं दोन्ही बाजूनी आणि मग ते असं निमुळत्या आकार होऊन जायचं शंकूसारखा. तिकडून एक आकार, इकडून एक आकार, त्याला विट्टी म्हटलं जायचं. आणि हा जो होता याला दांडू म्हटलं जायचं. त्या दांडूच्या पुढच्या भागावर ती विट्टी ठेवायची अशी इथं आणि फेकायची आणि ती खाली जमिनीवरती एक गड्डं करून त्याला गल म्हटलं जायचं. त्या गलीवरती तो दांडू आडवा ठेवला जायचा. मग तिकडून फेकलेली ती 25-30 फूट फेकलेली विट्टी तिकडून फेकणारा व्यक्ती त्या दांडूला मारायचा आणि त्याला विट्टी दांडू हा खेळ म्हटलेला आहे. तुम्ही बाल शिवाजी या चित्रपटामध्ये तो विट्टी दांडूचा खेळ दाखवण्यात आलेला आहे. तो चित्रपट बघा, त्याच्यामध्ये विट्टी दांडू हा खेळ दाखवलेला आहे. किंवा गुगलवर सर्च करा की हा काय प्रकार आहे, तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी कळेल ते काय प्रकार आहे, किती सवंगडी लागतात, काय लागतात वगैरे. त्याच्यामध्ये 2 गट पडायची. एक गट खाली ती विट्टी पकडण्यासाठी राहायचे आणि एक गट त्या दांडूनं ती विट्टी फेकायचा. अशा प्रकारचा तो खेळ होता पूर्वीच्या काळामध्ये. त्याच्यानंतर घरगुती खेळ, हाडेल हाप, त्याच्यानंतर कोकणाला कोण गेलं, कोकणाहून काय आणलं वगैरे, हे घरामधले खेळ. हात पाठीमागे ठेवायचे आणि तो खेळ खेळायचा. हे लहान मुलाला घरामध्ये संध्याकाळचे रात्रीचे खेळ आहे, जे घरामध्ये बसून खेळले जायचे, हे घरामधले खेळ. हाडेल हाप असे हात वर करायचे, खाली टेकवायचे आणि ते 2 बोटं 3 बोटं असे
खेळल्या जायचे. त्याला हडेलाप असं म्हटलं जायचं. किंवा अरिंग मिरिंग लवंगा तिरिंग लवंग तिरता तिरता डुबडुब बाजा उतरला राजा हे पायाचे खेळ होते. सगळ्यांचे पाय पुढं करायचे बसून आणि ते म्हटलं जायचं. आणि उतरला राजा म्हटलं की ज्याच्या पायावर ते बोट येईल, उतरला राजा म्हटलं की तो पाय बाजूला केला जायचा. अशा पद्धतीची ती खेळ पद्धत होती. मग हे असे अनेक खेळ त्या काळामध्ये होते. नंतरच्या काळामध्ये आम्ही जसे मोठे होत गेलो, मैदानावर जाऊ लागलो, तसतसे नवनवीन खेळ त्या काळामध्ये खेळले जायचे. विट्टी-दांडू झाल्यानंतर भोवरा, खोडकी ही तुम्हाला भोवरा तर तुम्ही पाहतच असाल, परंतु हा मैदानावर खेळण्याचा खेळ होता. आता तुम्ही म्हणताल तो मैदानावर कसा खेळायचा, तर तो खरोखर मैदानावर खेळण्याचा खेळ होता. त्याला काय करायचे की गोल एक सर्कल तयार करायचं. समजा 1x1चं 1x1.5चं जसे संख्या वाढत जातील त्या पद्धतीनं ते सर्कल तयार करायचं. आणि ज्याच्यावर राज आला त्यांनी काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपली खोडकी किंवा भोवरा त्या सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा. आणि बाकीचे जे 10 गडी असतील 12 गडी असतील त्यांनी त्या खोडकीला त्या रिंगणातून बाहेर काढायचे. परंतु जर समजा ती खोडकी बाहेर नाही निघली किंवा तो भोवरा बाहेर नाही निघाला, तर ज्या व्यक्तीवर राज आलेला आहे त्यांनी त्या खोडकीवर पाय ठेवायचा आणि समोर असलेली फिरणारी जी भोवरा असो किंवा खोडकी असो तिला दोरीच्या सहाय्याने वर फेकून हातामध्ये कॅच करायचं. त्याला म्हणायचं भोवरा किंवा खोडकीचा खेळ. हा झाला एक खेळ. आता आपण बघितला विट्टी-दांडू, खोडकी, भोवरा, त्याच्यानंतर कबड्डी. आता कबड्डी हा राष्ट्रीय खेळ झालेला आहे. तुमच्या सर्वांच्या माहिती असेल, श्रुत असेल, तरी तो त्या काळामध्ये खेळला जायचा. त्याच्यानंतर कबड्डीमध्ये जवळपास 10 गडी एका गटामध्ये राहायचे, 10 गडी दुसऱ्या गटामध्ये राहायचे. तशा प्रकारची कबड्डी तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्याच पद्धतीने सूरपाट्या नावाचा एक खेळ राहायचा. काय राहायचा? सूरपाटी नावाचा एक खेळ राहायचा. त्याच्यामध्ये 11 गडी, 10 गडी, 12 गडी असे वाटप केले जायचे. आणि आपण ज्या पद्धतीनं प्लसचं चिन्ह बनवतो, प्लसचं चिन्ह ज्या पद्धतीनं बनवतो त्याच पद्धतीनं तो खेळ त्या ठिकाणी खेळला जायचा. आणि प्लसच्या वरच्या टोकाला सुद्धा आडवी रेघ मारल्या जायची, मध्यभागी एक आडवी रेघ मारल्या जायची आणि खालच्या बाजूला एक आडवी रेघ मारल्या जायची. म्हणजे त्या आडव्या रेषेवर एक खेळाडू, मधल्या आडव्या रेषेवर एक खेळाडू आणि शेवटच्या आडव्या रेषेवर एक खेळाडू. आता आपण सध्या 7 खेळाडूचा 7 दुनी 14 खेळाडूचा हा कबड्डीचा सूरपाटीचा खेळ बघू. तर हे झाले 3 आणि मधी एक चौथा खेळाडू त्या ठिकाणी खेळायचा. म्हणजे किती झाले? 3 आणि 1 4 जण, म्हणजे 8 खेळाडू टोटल झाले. एका गटाचे 4, दुसऱ्या गटाचे 4. मग ह्यांनी काय करायचं आहे, तो जो मधला आहे त्यांनी सुर्र म्हटलं की बाकीच्यांनी आतमध्ये यायचं. काय करायचं, त्या आडव्या रेषेतून आतमध्ये यायचं, दोन्ही आडव्या रेषेच्या मध्यभागी. आणि मग त्यांना जो टच करेल, टच न करता त्यांनी शेवटी जायचं आहे. शेवटच्या आडव्या जी रेषा आहे त्या रेषेवरून त्यांनी काय करायचं आहे, लोण पास करून आणायचं आहे. पूर्वीच्या काळापासून लोण हा शब्द श्रुत आहे आणि त्याला सूरपाटी किंवा लोणपाटी असं सुद्धा म्हटलं जायचं. मग तो जे लोण घेऊन शेवटच्या पाठीवरून व्यक्ती यायचा, तो ह्या बाकीच्या 3 जणांना लोण द्यायचा. पण त्याच्यामध्ये जर समजा त्याला लोण आणताना एखाद्याने टच केलं, त्याला शिवलं म्हटलं जायचं. टच जर केलं तर ती टीम आऊट होऊन जायची. अशा पद्धतीचा हा खेळ कंटिन्यू चालायचा. कमीत कमी रात्री पावसाळ्याच्या काळामध्ये तर कंपल्सरी चालायची.
असे खेळ, सूरपाट्या, कबड्डी हे खेळ. त्यानंतर कुस्ती. कुस्ती हा प्रकार तुम्ही बऱ्याच वेळेस चित्रपटामध्ये पाहिला असेल किंवा याच्यामध्ये WWF मध्ये पाहिलं असेल. त्या WWF मध्ये एकमेकाला मारतात, या ठिकाणी मारत वगैरे नाही आहे. परंतु आणि पूर्वीच्या काळामध्ये कुस्ती खेळत असताना कधी कधी व्यक्ती मृतसुद्धा व्हायचा. तर तशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला तिथेच जवळपासच्या मैदानाच्या आजूबाजूला त्या मृत झालेल्या व्यक्तीला दफन करायचे, डायरेक्ट जमिनीमध्ये पुरून टाकायचे. असा तो खेळ होता. म्हणजे बाय चान्स एखादा व्यक्ती मृत पावायचा, ती गोष्ट तुरळक पद्धतीने होती. आणि मग हा एक खेळ झाला. त्याच्यानंतर खो खो. खो खो हा पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे. माननीय लोकमान्य टिळक यांनी या खेळाची रचना केली असा उल्लेख इतिहासामध्ये आहे. आता तो कितपत आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु जे आपले पुरातन ग्रंथ आहे, भागवत असतील, श्रीमद भागवत असेल किंवा देवी भागवत असेल किंवा त्याच्यानंतर पद्मपुराण असेल, स्कंदपुराण असेल, हरिविजय असेल, त्या ज्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन येतं त्या ठिकाणी हुतुतू, कबड्डी, सुरपाटी, खो खो, हमामा हे असे खेळाचा उल्लेख आहे. आता याच कबड्डीप्रमाणे हुतुतू नावाचा खेळसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये असेच गट पाडले जातात आणि त्या पद्धतीने हा खेळ खेळला जातो. प्रत्येक खेळाला विशिष्ट अशा प्रकारची रचना आणि त्याचं महत्त्व आहे. आता त्याच्यानंतर हे झाले जमिनीवरचे खेळ. त्याच्यानंतर झाडावरचे सुद्धा खेळ असायचे, ज्याला सूरपारंबी असं म्हटलं जायचं. सूरपारंबी हा खेळ काय करायचं की त्या ठिकाणी एक व्यक्ती राहायचा, ज्याच्यावर राज्य आलेलं राहायचं आणि बाकीचे 10-12 गडी झाडावर चढायचे आणि खाली एक गोल सर्कल केलं जायचं. त्याच्यामध्ये आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे की दांडू ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं एक लाकूड त्या ठिकाणी फेकल्या जायचं. म्हणजे एक पाय जमिनीवर ठेवायचा, एक पाय उचलायचा आणि त्या पायाखालून, उचललेल्या पायाखालून ते लाकूड बाहेर फेकायचं, आपल्याला जितकं दूर फेकता येईल तितकं. आणि तिथून फेकलेलं ते लाकूड घेऊन येण्यासाठी ज्या व्यक्तीवर राज्य आलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, ते लाकूड आणून त्या सर्कलमध्ये ठेवायचं आहे. परंतु जोपर्यंत झाडावरच्या व्यक्तीला, खेळाडूला टच करणार नाही किंवा शिवणार नाही, शिवणार हा शब्द त्या काळामध्ये प्रसिद्ध होता, त्या व्यक्तीला जोपर्यंत टच करणार नाही तोपर्यंत त्याच्यावर ते राज्य राहायचं. त्याला ती म्हणजे एक प्रकारचं सजा असल्याप्रमाणे. आणि मग ज्यावेळेस ते राज्य, आणि तो कित्येक वेळेस मग काही जण काय करायचे, त्या सर्कलवर उडी टाकायचे, त्या लाकडाला परत पकडायचे आणि परत त्याला फेकून द्यायचे आणि ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी परत जाऊन ते आणायचं. समोरच्या व्यक्तीला टच, खेळाडूला टच केलं की ज्या व्यक्तीला टच केलं त्याच्यावर ते राज्य जायचं किंवा त्याला तो सजा मिळायची. अशा पद्धतीचा तो खेळ होता. म्हणजे किमान 10-10 फुटावरून त्या उड्या टाकल्या जायच्या. हा झाला सूरपारंब्याचा खेळ. आणि त्याच्यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा खेळ म्हणजे मलखांब. आता मलखांब हा आजच्या परिस्थितीमध्ये राहिला नाही, परंतु बऱ्याचशा ठिकाणी जे वसतिगृह वगैरे आहेत त्या ठिकाणी मलखांब आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही गुगलवर सर्च जर केलं तर तुम्हाला मलखांब हा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जो मिलिटरीमध्ये तुम्ही पाहिला असेल किंवा आपल्या पथसंचलनाच्या वेळेस 15 ऑगस्ट 26 जानेवारी यावेळेस तुम्हाला ते पथसंचलन करताना बुलेटवर बरेचसे लोक वेगवेगळ्या, एक जण बसलेला असतो गाडी चालवताना, त्याच्या खांद्यावर 2 जण बसलेले असतात, काही साईडला लटकलेले असतात. अशा प्रकारचा तो मलखांबाचा खेळ आहे. हा पण खेळ
पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे. हा मल्लखांब जमिनीमध्ये 5 फूट रुतवलेला असतो. त्याला पूर्वीच्या काळामध्ये असं केमिकल लावलं जायचं की वाळवी वगैरे कीटक जमिनीमधले त्याला खाऊ नये, आणि तो 10-10 वर्षे 5-5 वर्षे जमिनीमध्ये राहायचा आणि खराब होत नसे. मग तो कधी सागवानाचा असायचा, कधी आंब्याचा असायचा, कधी जांभळीचा असायचा. प्रत्येक मल्लखांबाचं वैशिष्ट्य हे वेगळं असायचं. त्याच्यानंतर दगडी गोट्या. आता दगडी गोट्या तुम्ही म्हणता ना, दगडी गोट्या म्हणजे एवढ्याल्या नाही, किमान त्या दगडी गोट्या फुटबॉलच्या 10 पट आकाराच्या एवढ्या दगडी गोट्या असायच्या. आणि त्या दगडी गोट्या उचलायच्या कशा उचलायच्या? सहजासहजीने उचलायच्या. त्या पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की नवरदेव नवरीची वरात निघायची. गावामध्ये ज्या व्यक्तीचं लग्न झालं, नवीन नवरी आली गावामध्ये की वरात काढल्या जायची रात्री 6च्या नंतर. आणि त्यावेळेस मेणबत्त्या त्याला बत्ती म्हणायचे, गॅस बत्ती. ती गॅस बत्ती घेऊन लोक रात्रीच्या अंधारामध्ये त्या नवरदेव नवरीची वरात डोक्यावर ती बत्ती घेतल्या जायची, गॅस बत्ती. आणि ती गॅस बत्ती तुम्ही सर्च करू शकता मोबाईलवर, गुगलवर. तर तो एक कपडा राहायचा विशिष्ट प्रकारचा, आणि रॉकेल असलेली एक काचाची दिवा राहायचा कंदिलासारखा, त्याला हवा मारल्या जायची. आणि हा कपड्याची जाळी त्या बर्नलला बांधल्यानंतर ती पेट घ्यायची आणि त्याच्यातून आजच्या LED बल्बसारखा उजेड पांढरा शुभ्र पडायचा कपड्यातून. म्हणजे आश्चर्य घेणे, पूर्वीचं तंत्रज्ञान किती भारी होतं विचार करा. म्हणजे रॉकेल टाकल्यानंतर त्या बत्तीमधून जो गॅस यायचा तो कपडा पेटायचा आणि त्याच्यातून काय व्हायचं, त्या कपड्यातून पांढरा प्रकाश पडायचा. कशासारखा? LED बल्बासारखा. म्हणजे एवढं तंत्रज्ञान त्या काळामध्ये होतं. आता रॉकेल बंद झालं, बत्ती बंद झाली. आता गॅसचे दिवे वगैरे कधी काळी चालले, आता तेही बंद झाले. आता रोडला LED वगैरे मोठमोठाले फोकस वगैरे लागलेले आहेत, त्यामुळे रोडला काहीच अडचण नाही. आणि मग ही नवरदेव नवरीची वरात रात्रीच्या काळामध्ये चालायची. आणि ती चलत असताना मारुती मंदिर, एखाद्या देवीचं मंदिर, त्या ठिकाणी ही सगळी वरात आल्यानंतर तिथं ते दगडी गोट्या राहायच्या. केवढाल्या? फुटबॉल आणि फुटबॉलपेक्षा 10 पट आकाराच्या मोठाल्या गोट्या त्या ठिकाणी पडलेल्या राहायच्या गावाच्या मंदिरासमोर. तुमच्या आजोबा आजी वगैरे काका चुलते कोणी असतील त्यांना विचारा, म्हणा या गोट्या काय उपयोगाच्या असायच्या. तर त्या गावामध्ये त्या वरातीसमोर पूर्वीच्या काळी हलगी वाजायची. रात्रभर तो माणूस, ती व्यक्ती काय करायची, रात्रभर हलगी वाजत चालायची. आणि किमान गावातले 4-5 जण असायचे, त्यांच्याकडं हलगी असायची. एक थकला की दुसऱ्याने वाजवायची, दुसरा थकला की तिसऱ्याने वाजवायची, तिसरा थकला की परत पहिल्याने वाजवायची. अशी ती हलगी वाजवण्याच्या तालामध्ये त्या गोट्या पायापासून उभा राहून पूर्ण खांद्यावरून पाठीमागं टाकायची. अशी सिस्टम ती होती. त्या गोट्या फेकल्या जायच्या, म्हणजे उचलून पाठीमागं फेकल्या जायच्या. म्हणजे त्यामध्ये तुमची पॉवर, तुमची शक्ती आणि आपण जो व्यायाम वगैरे केलेला होता त्या काळामध्ये तालीम म्हटलं जायचं. मुलं तालीम करायचे. जे आत्ता मी तुम्हाला सांगितले कुस्ती प्रकार, ती कुस्ती प्रकार तालमीमध्ये शिकवल्या जायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं की मुलं असे दमदार वजनदार असे राहायचे. आणि पूर्वीचं अन्न हे एकदम म्हणजे कसं की गावरान पद्धतीचं होतं. त्या अन्नामध्ये रासायनिक खताचा वापर झालेला नसायचा. आज काय झालं की उत्पादन जास्त व्हावं म्हणून रासायनिक खतं टाकली जात आहेत. आणि अनावश्यक खतं टाकल्यामुळे जमीन नापीक होत चाललेली आणि त्याचा दुष्परिणाम मानवी शरीरावर होत चाललेला आहे.
आता ते कसं होतं मी तुम्हाला सांगतो ते पुढच्या भागामध्ये. सध्या आपण काय करू की आपले लहानपणीचे खेळ हा विषय महत्त्वाचा आहे. आणि काय व्हायचं की हे मोठमोठाले गोट्या अंगावरून पाठीमागे फेकल्या जायच्या. हा एक खेळच असायचा त्या काळामध्ये. आणि हलगी वाजली की खूप मोठं आणि विशेषतः असे काही आणि पूर्ण रात्रभर ही वरात फिरायची. आणि पहाटे पहाटे ही मारुती मंदिरापाशी किंवा देवीचं जे काही मंदिर असेल ज्या ठिकाणाहून निघली त्या ठिकाणी ती वरात येऊन थांबायची. तिथं त्यांचं पूजाविधी केल्या जायचं ते नवरदेव नवरीच्या हाताने त्या देवाचं. शेवटी म्हणजे सुरुवातीला वरात निघताना पूजाविधी केल्या जायची आणि नंतर विसर्जन होताना सुद्धा पूजाविधी केल्या जायची. आणि त्यानंतर ते नवरदेव नवरी आपल्या घरी यायचे. अशी सिस्टम होती, अशी पद्धत होती पूर्वीच्या काळी. आता ती राहिली नाही. वरात म्हटलं की आपल्याला एकच कळतं, नवरदेवाला मारुती मंदिराला न्यायचं आणि तिथून दर्शन करून वापस आणायचं. ही झाली आजची वरात. पूर्वीच्या काळामध्ये नवरदेवाला मंदिरामध्ये न्यायचं, तिथं त्याला कपडे मारुती मंदिरामध्येच दिल्या जायचे, त्याला शेवंती म्हणतात. ती तिथंच चढवायची, तिथंच बुटं घालायची आणि बुटासह मारुती रायाचं दर्शन त्या नवरदेवाला तो दिवस माफ असायचा. बऱ्याच ठिकाणी बुटासह दर्शन असायचं. बऱ्याच ठिकाणी कारण उन्हाळ्यामध्ये मंदिरात बूट नेल्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण शेड नव्हते आणि मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत बूट हा जायचाच. म्हणजे प्रत्येक गावामध्ये सिस्टम. आज गाभारे झाले, सभामंडप झाले, त्यामुळे आज बूट बाहेर काढणं गरजेचं आहे. परंतु त्या काळामध्ये तशी सुविधा नव्हती. तो दिवस नवदेवासाठी माफ असायचा. का तर सभामंडप नसल्यामुळे पूर्ण फरशी दगड, पूर्वी दगडाचे परिसर राहायचा, त्या दगडावरून चालत जावं लागायचं. मग अशा परिस्थितीमध्ये तो दिवस त्या नवरदेवासाठी माफ असून जायचा. मग अशाच प्रकारे हा झाला गोट्या वगैरे उचलण्याचा खेळ. त्याच्यानंतर लेझिम. आता कुठला सण वगैरे असला या वरातीमध्ये सुद्धा लेझिम खेळल्या जायचे. ते गावातले एक गटच असायचा, ग्रुप. कमीत कमी 25-30 तरुण पोरं राहायचे, लेझिम वगैरे खेळायचे. आणि त्यांचा प्रशिक्षक शक्यतो तालमीमध्ये लेझिमचं प्रशिक्षण दिलं जायचं. तालमीचा शिक्षकच त्यांना सांगायचा की तुम्ही कोण चुकलं लेझिम खेळता खेळता. हलगी वाजवणारा सुद्धा कुठं चुकला हे तालमीवालाच सांगायचा. त्याच्यानंतर भजन कीर्तन व्हायचं, ते पखवाजी जे असायचे ते कुठं चुकले हे बऱ्याच वेळेस बऱ्याचशा म्हणजे गोष्टी ह्या तालमीवाल्याकडेच असायच्या. कारण तो त्या परिसरामध्ये त्या भजन कीर्तन वगैरे जे काय असेल, कीर्तनकार तर सांगायचं त्याचा विषय नाही, परंतु हा तालीमचा वस्ताद, त्याला वस्ताद म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये, त्याने पूर्ण ती जबाबदारी घ्यायची. मग हे लेझिम वगैरे प्रकार त्या काळामध्ये शिकवले जायचे. मग त्याच्यानंतर काठी फिरवणे, दांडपट्टा फिरवणे. त्याच्यानंतर मग ते कशा फिरवायच्या तर कोणी एका वेळेस 2-2 काठ्या हातामध्ये घेऊन 5-5 फुटाच्या 2 काठ्या हातामध्ये घेऊन फिरवायचे. त्याला काठी फिरवणे किंवा तलवार चालवणे असं म्हटलं जायचं. आज हे प्रशिक्षण समाजामधून अस्तित्वातून नष्ट झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ह्या काठी फिरवण्याला किंवा दांडपट्टा फिरवण्याच्या पद्धतीला फार महत्त्व होतं. आज बरेचसे आपले लोक या अशा प्रकारच्या काठ्या वगैरे फिरवत आहेत, परंतु पूर्वीच्या काळामध्ये तो फार मोठा व्यक्ती मानला जायचा, महान, ज्याला दांडपट्टा चालवता येतो किंवा काठी फिरवता येते. कारण मी माझ्या डोळ्यानं बघितलंय की एका माणसाजवळ 2 काठ्या असताना आम्ही प्रत्यक्ष त्या माणसावर असे एवढाले दगड फेकले आणि त्या व्यक्तीने त्या काठीच्या साहाय्याने ते दगड वापस पाठवले. म्हणजे ही कला त्या काळामध्ये होती. त्याच्यानंतर गोफण हा प्रकार एक त्यामध्ये होता. मोठीच्या मोठी दोरी राहायची 10 फुटाची, तिला फोड केल्या जायचं, ती 5 फुटाची व्हायची.
त्याच्यामध्ये एक विशिष्ट भाग राहायचा, त्याच्यामध्ये असा एवढा दगड ठेवला की ती फिरवायची अशी गोल डोक्यावरती. फिरवल्यानंतर एक भाग सोडून दिला की तो दगड किमान 50 फूट 100 फूट जाऊन पडायचा. म्हणजे ती अशी ठराविक रचना त्या प्रकाराला होती. त्याला गोफण म्हटलं जायचं. आणि नंतर दुसरी एक गोष्ट, गुल्हेर, एक असं लाकूड राहायचं, त्याला दुबळकं म्हणायचे. आपण त्याला व्ही म्हणतो, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही त्याला दुबळकं म्हणायचो. आणि ह्या वरच्या 2 भागाला काय करायचं की विशिष्ट प्रकारचं रब्बल लावायचं आणि मध्यभागी एक जाड असा चपटा रबलाचा चमड्याचा भाग लावायचा आणि त्याला असं मागं ओढलं, त्याच्यामध्ये दगड किंवा गोटी ठेवून ओढायचं आणि सोडून द्यायचं. ते पण 100 फुटापर्यंत जायचं. त्याला गुल्हेर म्हटलं जायचं. म्हणजे हे असे वेगवेगळे प्रकारचे खेळ आम्ही पूर्वीच्या काळामध्ये खेळत होतो. आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी, आणि विशेष प्रकारचे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अनेक प्रकारची फळंसुद्धा होती. त्यामध्ये आम्ही वेगवेगळी फळं खायचो, कारण रानामध्ये जावं लागायचं. कधी त्या काळामध्ये स्टोव वगैरे फार, ज्याच्याकडं स्टोव असला तो सगळ्यात श्रीमंत असं आम्हाला वाटायचं. व ते पाण्यासारखं काहीतरी टाकलं की ते त्याच्यात हवा मारली की ते पेटतं, म्हणजे ते रॉकेल टाकलं की, असं आम्हाला म्हणजे नवल वाटायचं. व पाण्यामधून आग तयार होती, म्हणजे आणि त्यांच्या घरात धूर होत नाही, काही नाही काही नाही, आणि ते खूप श्रीमंत आहे असं आम्हाला नवल वाटायचं पूर्वीच्या काळामध्ये. आता गॅस वगैरे आले ती गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्याच्याकडं स्टोव असायचं त्याच्या. नंतरच्या काळामध्ये वातीचे स्टोव आले, चौकडून अशा सर्कलमध्ये वाती राहायच्या आणि त्याला ते पेटवलं की खाली रॉकेल राहायचं. त्या वाती अशा धाग्यासारख्या राहायच्या, करंगळीच्या आकाराच्या, जाड, आणि ते चौकडून असं पेटायचं बेस्ट. त्याचाही धूर होत नव्हता, म्हणजे धूर व्हायचा पण एवढा होत नव्हता, चुलीसारखा होत नव्हता. मग हे शेतामध्ये आम्ही चुलीसाठी लाकडं वगैरे आणायला जायचो. तिकडंच रानामधले प्रत्येक मोसममध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं येतात, तर ती फळं आम्ही त्या काळामध्ये खायचो. आता ती फळं जी आहेत ती त्यावर आपण एखाद्या दिवशी विशिष्ट प्रकारचा व्हिडिओ बनवू, परंतु आज खेळण्याचा व्हिडिओ आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे खेळ खेळायचो. त्याच्यानंतर नदीपात्रामध्ये शिवणाशिवणीचा खेळ खेळायचो. काय करायचं, कमरा इतक्या पाण्यामध्ये किंवा छाती इतक्या पाण्यामध्ये, गळा इतक्या पाण्यामध्ये नदीच्या काठावरून उडी मारायची पाण्यात, आणि ते पाणी किती खोल आहे त्याच्या अंदाजानुसार ते उड्या मारल्या जायच्या. कारण जास्त जर उथळ असेल तर मार लागायचा पाठीला, डोक्याला. त्या पद्धतीनं पाण्याचा आकार, ते पातळी, किती खोलावर जमीन आहे पाण्यामधली, त्या हिशोबानं ते उड्या मारल्या जायच्या. आणि मग जास्त खोल जर असेल तर त्याला डव म्हटलं जायचं. मग तो डव 50 फुटात सर्कलमध्ये असायचा, 20 फुटाच्या सर्कलमध्ये असायचा, किंवा काही जवळपास खोलीलासुद्धा 30 फूट 40 फूट असे असायचे, आणि त्याला डव म्हटलं जायचं. कधी कधी त्याला आतल्या बाजूला कपारी असायच्या खडकाच्या, आणि चुकून त्या डव्हामध्ये काही तरुण मुलं मुली अडकून बसायचे खेळता खेळता. आणि अडकून बसल्यामुळे ते जर समजा त्या कपारीमध्ये अडकून बसले, त्यांना बाहेर येता येत नसायचं, आणि तशामध्ये ते मरण पावायचे. मग अशी अवस्था असतानासुद्धा पूर्वीच्या काळामध्ये आम्ही हे असे खेळ खेळायचो. मग पाण्यामध्ये शिवणाशिवणी खेळताना कसं खेळायचं की पाण्यामध्ये डुबकी मारायची, आणि 5 फूट 10 फूट जितकं तुम्हाला जाता येईल तितकं पाण्यामध्ये जाऊन समोरच्या व्यक्तीला पाण्यामध्येच टच करायचं. पाण्याच्या बाहेर येऊन टच करायचं नाही, पाण्यामध्ये टच करायचं. एक हात वर करायचा की बाबा मी ह्याला टच केलं आहे म्हणून, आणि सदर व्यक्तीसुद्धा सांगायची मी टच झालो म्हणून. आणि तशा वेळेस त्या
दुसऱ्या ज्या व्यक्तीला टच केलं त्या व्यक्तीनं मग ते राज्य द्यायचं, त्याच्यावरती राज्य यायचं, म्हणजेच राज यायचं आणि त्यांनी ती सजा म्हणा थोड्या वेळासाठी ते त्यांनी स्वीकारायची आणि त्यांनी बाकीच्या सवंगड्यांना तो शिवणा-शिवणीचा खेळ अशा या पद्धतीनं चालू राहायचा. त्यानंतर आंधळी कोशिंबीर हा रात्रीचा प्रकार राहायचा किंवा म्हणजे एक जणांनी डोळे बांधायचे, दुसऱ्यांनी जे 10-5 गडी असायचे त्यांनी काय करायचं पुढं पळायचं. हा जिचे डोळे बांधले ती व्यक्ती काय करणार, त्या बाकीच्या 10-12 पैकी एकाला शिवणार, टच करणार आणि मग ते आंधळी कोशिंबीर अशा प्रकारचा खेळ चालायचा. ही झाली आंधळी कोशिंबीर. त्याच्यानंतर हत्तीची सोंड. या पद्धतीनं असा कान पकडायचा आणि हा जो मधला भाग आहे याच्यामधून हात बाहेर काढायचा असा, म्हणजे असा हात बाहेर काढायचा आणि त्या हाताने बाहेर काढलेल्या हाताने समोरच्या सवंगड्याला पकडायचं. हा झाला हत्तीच्या सोंडेचा खेळ. असे अनेक खेळ आम्ही पूर्वीच्या काळामध्ये खेळायचो. त्याच्यामध्ये मग हे झाले खेळ. आता याच्यामध्ये कुठल्या फळाचा वापर नाही, बीचा वापर नाही, अशा प्रकारची ही खेळं आम्ही पूर्वीच्या काळामध्ये खेळत होतो. त्याच्यानंतर सीझननुसार वेगवेगळ्या प्रकारची फळं यायची. मग ज्याला मेचा महिना म्हटलं जातं इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये वैशाख महिना म्हटलं जातं, त्या पिरियडमध्ये आंबे मार्केटमध्ये यायचे. त्या आंब्याच्या कोयीचासुद्धा आम्ही खेळ खेळायचो. नंतरच्या काळामध्ये दिवाळी झाल्यानंतर सीताफळं मार्केटमध्ये यायची. सीताफळाचा सुद्धा आम्ही खेळ खेळायचो त्या बियांचा. त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा त्याचासुद्धा खेळ खेळायचो. म्हणजे हे असे अनेक प्रकारचे खेळ आम्ही त्या लहानपणी खेळायचो. काही मैदानी असायचे, काही बैठे खेळ असायचे. तर त्याच्यामध्ये मैदानी आणि बैठे खेळ. आता बैठे खेळामध्ये ज्याला आपण चंपूल म्हणतो किंवा जे लुडो म्हणतो, आजच्या भाषेमध्ये लुडो एक चौकोनी गट्टा असतो, त्याला चौकडून असे छिद्र असतात. त्या छिद्राला काय आहे, एका बाजूने एक असतं, दुसऱ्या बाजूने 2 असते, तिसऱ्या बाजूने 3 असते, कधी 6 असते, कधी 4 असतात. अशा प्रकारचं ते चौकोनी गट्टू बसल्या बसल्या खेळला जातो. त्यालाच आम्ही चंपूल असं म्हणायचो. काय करायचं, चिंचुके फोडायचे आणि 2 चिंचुके फोडल्यानंतर किंवा 3 चिंचुके फोडल्यानंतर ज्या पांढरी बाजू आहे ती पांढरी बाजू समजा 4 जर पडले पांढऱ्या बाजू तर 4 म्हटलं जायचं. आणि ते म्हणजे प्रत्येकाच्या पद्धतीने, 1 जर पांढरी बाजू पडली तर 1, 2 पडले तर 2, 3 पडले तर 3 आणि 4 पडले तर 4, असे हे 4 बाजू. आणि काळ्या बाजू जर पडल्या तर डायरेक्ट आम्ही 8 म्हणायचो. अशा प्रकारचा हा खेळ होता. त्यालाच पूर्वीच्या काळामध्ये कवड्याच्या साह्यानं खेळला जायचं म्हणून त्याला सारीपाटसुद्धा म्हटलं गेलेलं आहे. हा सारीपाट खेळ महादेव आणि पार्वती यांच्या काळामधला बैठा खेळ आहे. याला पूर्वीच्या काळामध्ये सारीपाट म्हणण्यात आलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये आजच्या काळात त्याला लुडो म्हटलं गेलेलं आहे. असे प्रत्येक खेळाला हे वेगवेगळं नाव दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं चेंडू फळी पूर्वीच्या काळामध्ये आम्ही खेळायचो, त्याला आज क्रिकेट म्हटलं जातं आहे. जे दुसरी हॉकीलासुद्धा आम्ही चेंडू फळी म्हणायचो. त्या हॉकीला नंतरच्या काळामध्ये हॉकी नाव पडलं. अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळले जातात, त्याला वेगवेगळी नावं पडल्या जातात. कारण काय होतं की समाजामध्ये आलेलं परिवर्तन. आता भारतामध्ये अनेक विदेशातली लोक येऊन गेलेली, प्रत्येकाने प्रत्येक खेळाला वेगळं नाव दिलेलं आहे. हॉकी हा आपल्याकडचा खेळ आहे, परंतु ह्याला नाव वेगळ्या लोकांनी दिलेलं आहे.
त्यानंतर व्हॉलीबॉल, फुटबॉल ह्यांना पण पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडं वेगळ्या पद्धतीनं म्हटलं जायचं, त्याची नावं वेगळी आहे. परंतु विदेशात त्यांनी व्हॉलीबॉल, फुटबॉल अशी नावं दिलेली आहेत. म्हणजे ही संकल्पना ही फार प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि पूर्वीपासून बॅडमिंटनसुद्धा विशिष्ट प्रकारचं त्या काळामध्ये होतं. त्याला आपल्या इकडे वेगळ्या पद्धतीचे नाव आहे. आज त्याला आपण बॅडमिंटन म्हणतो. मग अशा प्रकारची अनेक खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. मातीशी संबंध असायचा. कंटिन्यू मातीमध्येच. कधी हात धुतले नाही धुतले काही घेणं नाही. नदीवर समजा पोहायला गेलो तिकडंच एखाद्या मळ्यामध्ये कधी कधी डब्बे बरोबर असायचे. कुत्रे आणि मांजरांनी डब्बे खाऊ नये म्हणून झाडाच्या फांदीला बांधून दिल्या जायचे. आणि काय व्हायचं की आम्ही त्या नदीपात्रामध्ये दिवस दिवस कधी कधी पोहायला असायचो. आणि मग ते डब्बे सोडायचे, खायचे वगैरे आणि मग घरी यायचो. म्हणजे अशा प्रकारचे ते खेळ असायचे. मग या खेळामध्ये थकून जाऊन व्यायाम व्हायचा, शरीर थकायचं, गाढ झोप लागायची, कुठल्या प्रकारचा आजार नसायचा, मातीशी निगडीत असायचं. काळ्या मातीशी, रेतीतल्या नदीतल्या रेतीशी, मोकळ्या पाण्याशी असा माणसाच्या शरीराचा संबंध यायचा. आज कुठल्याही प्रकारे माणसाचा मातीशी संबंध नाही. अनेक प्रकारच्या भारी भारी फरशा घरामध्ये बसवलेल्या, संगमरवरी, बादशाही, राजेशाही, त्या अशा नवनवीन प्रकारच्या फरशा आल्यात. काय त्यांची नावं सांगावं आठवत नाही, एवढ्या भारी भारी स्टाईल. काय स्टाईल, संगमरवरी. आमच्याकडं कोणती फरशी बसवली, संगमरवरी. 6 महिन्यानंतर जे घरात 40-50 गाठलेले लोक आहेत ते लगेच गुडघ्याला हात लावतात. देवाले गुडघे दुखायला लागले. अरे तुमचा मातीशी संबंधच राहिला नाही ना. माती हा गुणधर्म असा आहे की जे लोक, जे साधू संन्यासी वगैरे ते मातीवरच झोपतात, जमिनीवरच झोपतात. लय झालं का गवत वगैरे टाकून किंवा चवाळं वगैरे, चटई वगैरे, ती बी कोणती चटई, प्लास्टिकची चटई नाही, गवताची चटई केलेली, अशा प्रकारची रचना पूर्वीच्या काळामध्ये होती. आणि अशा प्रकारचे नवनवीन आज जे संशोधन आलेलं आहे त्याच्यापुढे मानवाला काय झालेलं आहे, सभ्य काय झालं आहे, मानव सभ्य. म्हणजे पूर्वीचे खेळ वगैरे सगळे बंद झालेत. आता काय कधी मी एका जणाला विचारलं, म्हटलं तू काय खेळतो, म्हणे क्रिकेट. म्हणे म्हटलं खरं हो तू घरात एकटंच क्रिकेट खेळतो? हां म्हणे. म्हटलं तुझे जोडीदार काय करायचे? म्हणे जोडीदार, मी मोबाईलवर क्रिकेट खेळतोय म्हणे, जोडीदाराचा काय संबंध आहे म्हणे. म्हणजे ही अशी घरामध्ये मोबाईलच्या सहाय्याने मुलं काय झालेली आहेत की त्या मोबाईलच्या आहारी गेलेली. त्याच्यामुळे मानवी जीवन हे संकुचित झालेलं आहे. आजची पिढी, आमच्या काळातली पिढी जवळपास जे काही आम्ही बघितले 70च्या अगोदरची पिढी, काही जण 100 वर्ष जगली, काही जण 90 वर्ष जगली, काही जण 150 वर्ष जगली. आमच्या अगोदरची पिढी म्हणजे 40-50 मध्ये जन्माला आलेली पिढी जी होती ती काही अशा पद्धतीची जगली. आणि आज कलियुगामध्ये आजच्या घडीला किमान 35-40 याच कालावधीमध्ये कोणाला अटॅक येतो, कोणाला ते ब्रेनचा प्रॉब्लेम येतो, नस फाटते वगैरे, आणि त्याच्यामध्ये व्यक्ती गेल्या असा बऱ्याच वेळेस आपण ऐकतो. ही कारणं काय आहे? आजकालच्या उत्पादित झालेल्या अन्नधान्याचा आणि मातीची संबंध नसल्यामुळे. माती ही असा एक लोहचुंबक आहे, असं एक मॅग्नेट आहे. मी मागच तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये, बरं मी सांगितलं हा भाग नाही आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी जे समजा आर्यभट्ट असतील, ग्रंथकार असतील,
महर्षी व्यास असतील, त्यांनीसुद्धा आपल्या ग्रंथामध्ये या पृथ्वीचं वर्णन करताना याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती आहे असा उल्लेख केलेला आहे. भरपूर जण या गोष्टीला मानायला तयार नाहीत. न्यूटनच्या संशोधनाला म्हणजे आर्यभट्टानंतर 1500 वर्षानंतर जन्मलेल्या त्या न्यूटनला त्याला शेप खाली पडल्यानंतर कळलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आपल्या आर्यभट्टांना त्या काळातच कळलं होतं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती आहे म्हणून. अशा प्रकारचं ज्ञान पूर्वीच्या आपल्या पूर्वजांना होतं. तर अशा प्रकारचे खेळ आज राहिलेले नाहीत. त्यामुळे मानवाचं शरीर पाहिजे तेवढा व्यायाम करत नाही. जेणेकरून काय होतं आहे की अनेक आजारांना त्या ठिकाणी वाव मिळतो. अनेक आजार उत्पन्न होण्याची कारणं त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. का? तर माणूस हा नैसर्गिकरित्या व्यायाम करत नाही. आता आपण बऱ्याचशा वेळेस पाहतो की भरपूर जण जिमला जात आहेत, मोठमोठाली लोखंडी यंत्र आहेत, मशनरी आहेत, त्याच्या सहाय्यानं व्यायाम करतात. त्या ठिकाणी व्यायाम करणं आणि तालमीमध्ये व्यायाम करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तालीम पूर्ण शरीर कसून काढते. या ठिकाणी माणूस यंत्राच्या आहारी गेलेला आहे आणि त्यामुळे काय झालं आहे की नवनवीन आजाराला उत्पन्न होण्याला चालना मिळते आहे. प्रत्येक खेळ मोबाईलवर झालेला आहे, लुटो झालेला आहे. ते पत्त्याचे खेळ, बैठे खेळ बरेचसे त्याच्यामध्ये सुद्धा आलेले आहे. ज्याला तिर्री, दुर्री, फिर्री काय म्हणते, रमी म्हणते, ते सुद्धा आलेलं आहे. मध्ये तर एवढी ॲड आली होती की रम्मी खेलो, करोडो कमाओ, लाखो कमाओ आणि गमाव झालं सगळं. कमाव तर कुछ हुआ नाही, पर गमाव बहुत हो गया. हजारो लोकांचे त्याच्यामध्ये अब्जावधी रुपये त्या खेळावाल्यांनी कमावलेले आहेत. आणखी भरपूर जण ते गेम खेळत आहेत. त्याला नाईलाज आहे, आपण सांगून उपयोग नाही, त्यांची इच्छा आहे. परंतु अशा प्रकारचे खेळ तुम्ही मैदानावर खेळा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीराला चालना मिळेल. काय होईल? तुमच्या शरीराला चालना मिळेल, ऊर्जा मिळेल, रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या शरीरामध्ये निर्माण होईल. आणि बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ आणखी भरपूर खेळ राहिलेले जे काही तुम्हाला आठवत असतील तुम्ही मला सांगू शकता की हा खेळ या ठिकाणी राहिलेला आहे किंवा सुचवा. बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या खेळाचा उल्लेख करू. जेवढे खेळ माझ्याच्याने सांगण्यात आले ती अपुरे असू शकतात. एखादा खेळ मागे पुढे होऊ शकतो किंवा कोणी कोणाच्या खेळाचा शोध लावला, हा नंतरचा म्हणजे वादाचा भाग नाही आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे खेळ आम्ही खेळू त्या खेळाचं मी वर्णन केलं. तसेच पुढील भागामध्ये आपण फळे कुठली कुठली आहेत, कोणत्या मोसमामध्ये कोणतं फळ निसर्गाने कशाकरता दिलेलं आहे त्याचं आपण व्हिडिओ बनवू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, जे 70, 80, 90च्या काळामध्ये जी पिढी होती माझ्याबरोबरची असेल, मी 1970चा आहे, त्या काळामधली जी तरुण मंडळी आजच्या आता तरुण म्हणता येणार नाही, माझं 50 रनिंग आहे. आणि त्या काळातील जे काही तरुण असतील म्हणजे मंडळी असेल, मनानं आम्ही तरुण आहोतच, परंतु जी कोणी मंडळी असेल त्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, तुमच्याकडे कुठला खेळ माहीत आहे, जेणेकरून माझ्याकडून विसरून राहिला, जाणून बुजून म्हणता येणार नाही पण नकळत, तर अवश्य मला सुचवा. मी तुमच्या सूचनेचं पालन करेल, काही अडचण नाही. आणि तशामध्ये परत एखादा व्हिडिओ आपण करू की जे काही खेळ राहिले असतील, मला जे काही आठवते ते परत एकदा आपण आपल्यासमोर सांगू. काहीच अडचण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.